सर्व मंडळीला सलाम. प्रेज लॉर्ड. ख्रिस्ताच्या नामात खूप खूप आपण सर्वांना आशीर्वाद. आजचा दिवस जो आहे प्रभुवार आहे, पेंटिकॉस्ट दिनानंतरचा पहिला रविवार आहे आणि आजच्या दिवसाकरता शास्त्रपाठ जो आहे, या शास्त्रपाठाच्या आधारावरती आजचा मुख्य विषय आहे त्रिव्यक्ती एक देव, म्हणजे तिन्ही देव एकच. या संबंधी आपण पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्याविषयीच आजचा संदेश आहे. त्यांना आम्ही त्रिएक व्यक्ती असे म्हणतो. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, आम्ही धन्यवाद देतो, काय स्तुती करतो प्रभू. आज पुन्हा एकदा प्रभू तुझ्या दया सणाजवळ येतो प्रभू. आजचा प्रभू आज जो आहे प्रभूजी, 2000 वर्षापूर्वी ज्या घटना घडल्या आणि यानंतर पवित्र आत्मा देण्यात आला, तो पेंटिकॉस्ट दिन. आणि पेंटिकॉस्ट दिनानंतर प्रभू शिष्यांना जो आत्मा मिळाला, त्यानंतर त्यांची सर्व काही सेवा कार्य प्रेषितांच्या कृत्यामध्ये नमूद करण्यात आली. आणि आज जे प्रभू दिवस आहे, जो शब्बात दिन आहे, तो पेंटिकॉस्ट दिनानंतरचा आजचा पहिला रविवार आहे. आणि पवित्र आत्मा शिष्यांना दिल्यानंतर त्रिएक व्यक्ती पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याविषयीचा विषय जो आहे तो आज आम्हासाठी आहे प्रभू. माझ्या ओठा जिभेला स्पर्श कर आणि सर्व संदेश प्रभू तुझ्या गौरवासाठी सुदे. पुन्हा नव्याने प्रभू तुझे वचन आम्हाला प्राप्त होऊ दे प्रभू. तू आज मोर पुन्हा एकदा बोल प्रभू. सर्व मान सन्मान गौरव आम्ही सर्व काय प्रभू तुलाच देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोडम पवित्र नावाने मागतो म्हणून तो आम्ही. आणि आज पेंटिकॉस्ट दिनानंतरचा हा पहिला रविवार, त्रिएक व्यक्ती एक देव याकरता जे शास्त्रपाठ आहेत त्या येणेप्रमाणे आहेत. निर्गमाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय 2 ते 8 वचनं आहेत. रोमकरास पत्र 8वा अध्याय 11 ते 17 वचनं आहेत. आणि मार्क शुभवर्तमानाचा पहिला अध्याय आणि 7 ते 13 वचनं आहेत. या तिन्ही शास्त्र पाठामध्ये आम्ही पाहतो की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचं गौरव याविषयीचं पूर्ण या ठिकाणी विवरण देण्यात आलेलं आहे. त्यांचे सामर्थ्य, त्यांची सेवा, त्यांचं कार्य, ते एकमेकांवरती कसे अवलंबून आहे, त्यांची सेवा काय आहे, याबद्दलचा संदेश जो आहे तो आजच्या दिवसाकरता नेमण्यात आलेला आहे. त्रिएक व्यक्ती याविषयीचा आम्ही विचार करीत असताना जो शास्त्रपाठ आजच्या दिवसाकरता आहे तो शास्त्रपाठ शुभवर्तमानामध्ये आहे. येण्याप्रमाणे आहे की मार्क शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 7व्या वचनापासून ते 11व्या वचनापर्यंत. तो घोषणा करून म्हणत असे की माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्या मागून येत आहे, त्याच्या पायतनाचा बंद लावून सोडण्याची देखील माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे, तो तर तुमचा बाप्तिस्मा आत्म्याने करणार आहे. मग येशूचा बाप्तिस्मा. त्या दिवसात असे झाले की येशू गालिलातील नासरेताहून आला आणि योहानाच्या हातून यार्दने त्याचा बाप्तिस्मा झाला. आणि लागलेच पाण्यातून वर येताना आकाश बिदारले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे असे त्याला दिसले. तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. या ठिकाणी बाप्तिस्मा प्रभू येशू ख्रिस्ताचा होत असताना पिता आहे, पुत्र आहे आणि पवित्र आत्मा देखील आहे. म्हणून हे त्रिएक व्यक्ती आहे. आणि हे तिन्ही एकच देव आहेत, ते एकच आहेत. त्यांचे सामर्थ्य देखील एकच आहे, त्यांचं ईश्वरत्व देखील एकच आहे, त्यांचं आविष्कार देखील एकच आहे आणि त्यांचं गौरव देखील एकच आहे. सामर्थ्य, गौरव, ईश्वरत्व आणि त्याचप्रमाणे आविष्कार या सर्व काही त्यांची सेवा कार्य जे आहे, पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्यामध्ये साम्यता आहे. हे आजपर्यंतचे सर्व आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे आणि यहुदी, परमेश्वराने निवडलेले सर्व यहुदी लोक आजपर्यंत या गोष्टीविषयी कुठेही कोणाचं मतभेद नाही. आम्ही पित्यालाही मानतो, आम्ही पुत्राला देखील मानतो आणि आम्ही पवित्र आत्माला देखील मानतो. आणि आज आम्ही हेच पाहणार आहोत की पिताचं कार्य, पुत्राचं कार्य आणि पवित्र आत्माचं कार्य. प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये पिताबरोबर बोलत आहे. पिताबरोबर असलेलं त्याचं संभाषण आहे. आणि यानंतर आम्ही पाहतो की मार्क शुभवर्तमानामध्ये परमेश्वर पुत्राविषयी साक्ष देत आहे. तो म्हणत आहे की तू माझा परमप्रिय पुत्र आहे आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. यानंतर आम्ही पाहतो की शास्त्रपाठ
दोघे जण एकमेकांशी बोलत आहे. योहान सुवर्तमान याचा 12वा अध्याय 28व्या वचनामध्ये आहे. ते एकमेकांशी बोलत आहे, पिता आणि पुत्र. तर ते या ठिकाणी हे बोलतात, हे बापा तू आपल्या नावाचे गौरव कर. पित्याला म्हणत आहे प्रभू येशू ख्रिस्त. तेव्हा अशी आकाशवाणी झाली की पित्याची, मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही मी गौरवणार आहे. थोड्याच वेळानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला धरून वधस्तंभावरती देण्यात येणार होते. त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्तांनी ही काढलेले उद्गार आहे आणि पित्याने देखील त्या काढलेल्या उद्गाराला आपल्या पुत्राला प्रतिसाद दिलेला आहे. या ठिकाणी ते एकमेकांबरोबर या वचनामध्ये बोलत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याविषयी बोलतो. वचन योहान सुवर्तमान 15वा अध्याय 26व्या वचनामध्ये आहे. जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन, तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल. पवित्र आत्म्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. आणि पुढील वचनामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. 16वा अध्याय योहान सुवर्तमान 7 ते 15 या वचनामध्ये म्हणतो की आत्म्याविषयी बोलत तर मी तुम्हाला खरे ते सांगतो. जे आत्म्याविषयी बोलतो ते खरे मी तुम्हाला ते सांगतो की मी जावे आणि तुमच्या हिताचं आहे. कारण जर मी गेलो नाही तर तुम्हाला कैवारी आत्मा हा मिळणार नाही. म्हणून माझं जाणं हे गरजेचं आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा ते एकमेकांविषयी बोलत आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की हे बोलत असताना एकमेकांविषयी त्यांचं सेवा कार्य जे आहे हे त्यांना माहीत आहे की आपली सेवा काय, आपलं कार्य काय, आपण किती सामर्थ्यवान आहेत, हे पूरक ठरणार आहे एकमेकांसाठी. आणि म्हणून सर्व विश्व निर्माण करण्याच्या अगोदरपासून हे तिघे जण या जगामध्ये आहेत. देवाचा आत्मा जलाशयावरती तळपळत होता. परमेश्वर शब्द बोलला, सर्व विश्वाची निर्मिती झाली आणि शब्दाद्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. पिताने बोललं, सर्व काही निर्माण झालं. पुत्र त्या ठिकाणी आहे. म्हणून प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवास होता आणि शब्द देव होता. जे वचन आहे योहान या ठिकाणी सांगतो आम्हाला. पुत्र त्या ठिकाणी आहे आणि देवाने 3:16 मध्ये आपल्या पुत्राला देखील दिलेलं आहे. हे देखील सत्यवचन आहे की पित्याचं योगदान, पुत्राचं योगदान काय आहे याविषयीची वचनं या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतात. आणि हे आम्ही पाहत असताना वचन गलतीकारास पत्र 2 अध्याय 22व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो की त्याने स्वतःला माझ्याकरिता वधस्तंभावरती दिले. ही साक्ष संत पौलाची आहे. येशू ख्रिस्ताने माझ्या जीवनाकरता स्वतःला वधस्तंभावरती दिलेलं आहे. हे एक योगदान आहे सर्वांसाठी, सर्व विश्वासणाऱ्यांसाठी. जे त्याच्याकडे येतात विश्वासाने, प्रभू त्यांना आपल्या जवळ घेतो. तारण व्हावं ज्याकरता प्रभू येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर सोसलेलं आहे. पित्याने सर्व काही निर्माण केलं आपल्या पुत्राद्वारे. आणि पुढील वचन इब्री लोकास पत्राचं 9वा अध्याय 4व्या वचनामध्ये आहे. सार्वकालिक आत्म्याची योगे त्याने स्वतःस अर्पण केलेले. सार्वकालिक आत्मा जो आहे सर्व कालच्या जीवनासाठी, आमच्यासाठी त्याने स्वतःस अर्पण केलेले. या ठिकाणी ह्या तिघ जण पुन्हा ह्या ठिकाणी आहे. पिता देखील आहे, पुत्र देखील आहे आणि पवित्र आत्मा देखील आहे. मग सर्वात प्रथम आम्ही पाहत असताना परमेश्वराचे सेवा कार्य हे काय आहे. जुन्या करारापासून आम्ही पाहतो, विश्वाची निर्मिती झाली त्यापासून आम्ही पाहतो. आणि परमेश्वराने इस्रायल लोकांबरोबर जो करार केलेला आहे, इस्रायल लोकांकडे परमेश्वर जी मोशेला पाठवून त्यांच्याकडे गेलेला आहे, याविषयी वचन निर्गमाचा ग्रंथ 6वा अध्याय 2 ते 8 या वचनामध्ये आहे. परमेश्वर स्वतःहून त्यांच्याकडे मोशे करवी गेलेला आहे. आणि परमेश्वर जो आहे इस्रायल लोकांविषयी हेच म्हणतो या अध्यायामध्ये 6वा अध्याय 2 ते 8 वचनामध्ये की मी इस्रायल लोकांना निवडलं, इस्रायल लोकांना मी जवळ केला. तर तो योहा परमेश्वर
आहे म्हणून नव्हे, तर विशेष करून मी त्यांच्या जीवनाकरता सर्वसमर्थ याची ओळख व्हावी आणि त्यांना मी ती ओळख द्यावी म्हणून मी त्यांच्या जवळ गेलेलो आहे. का जवळ गेलो? कारण मी त्यांचा आकांत ऐकला, त्यांचा मी आक्रोश ऐकला, त्यांचं जीवन मी पाहिलं आणि त्यांची गुलामीपंचं दास्यपंचं जीवन हे मी निहाळलेलं आहे. म्हणून मी मोशेला त्यांच्याकडे पाठवलेलं आहे, फारो राजाकडून त्यांची सुटका व्हावी याकरता. आणि ही सुटका मी करत असताना मिस्री लोकांवरती, फारो राजा यांच्यावरती जे आलेले संकट आहे, जे चमत्कार घडलेले आहे, जे मी त्यांना चिन्ह करून दाखवलेले आहे याद्वारे की इस्रायल लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवावा याकरता आणि मी त्यांना या गुलामगिरीतून सोडवणार आहे, म्हणून मी त्यांच्या जीवनाकरता तो सर्वसमर्थ आहे याची ओळख व्हावी म्हणून मी त्यांचा योहा परमेश्वर म्हणून मी त्यांच्याकडे मी येत नाहीये, तर मी त्यांच्या जीवनाकरता सर्वसमर्थ आहे म्हणून. आणि या अध्यायामध्येच परमेश्वराने इस्रायल लोकांबरोबर केलेला करार, इस्रायल लोकांबरोबर केलेला संबंध, इस्रायल लोकांना केलेले जवळ याविषयी देखील वचन आहे. आणि परमेश्वर म्हणतो की इस्रायल लोक जे आहेत त्यांना मी मिस्री राष्ट्रातून बाहेर आणेल आणि ते माझे उपासक होतील. या डोंगरावरती ते माझी उपासना करतील आणि ते माझे उपासक, ते माझे भक्तगण असतील, ते मला देव म्हणून म्हणतील आणि ते माझे उपासक असतील, ते माझे भक्तगण असतील. हे एक नातं संबंध त्यांच्याबरोबर मी निर्माण करण्यासाठी मी इस्रायल लोकांना आता मी मिस्री राष्ट्रातून, गुलामगिरीतून, दास्याच्या बंधनातून मी त्यांना बाहेर काढत आहे. आणि त्यांच्याकरता मी देव जो आहे तो सर्वसमर्थ आहे, मी सामर्थ्यवान आहे. गुलामगिरीतून मी त्यांना सोडवणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये जीवनाचा अर्थ मी त्यांना देणार आहे. कारण आता जे कष्ट करत आहे ते त्या फारो राजासाठी करत आहे, त्यामध्ये त्यांना दिवस माहीत नाही, त्यांना रात्र माहीत नाही, त्यांना वेळ कळत नाही, फक्त कष्ट करणं आणि खाणं एवढंच त्यांना माहीत आहे. दुसऱ्यांसाठी ते मजुरी करत आहे, दुसऱ्यांसाठी ते गुलामी करत आहे, त्यांच्या जीवनाला कुठेही अर्थ नाही. त्यांचं आकांत मी ऐकलेलं, त्यांचं कन्न मी ऐकत आहे, त्यांना बसलेले फटके मी ऐकत आहे, पाहत आहे मी कितीतरी त्यांच्यावरती जुलूम होत आहे. आणि या सर्व बंधनातून सोडण्यासाठी मी त्यांच्याकरता सर्वसमर्थ परमेश्वर आहे, मी त्यांचा परमेश्वर आहे, ते माझे लोक होतील. इस्रायल लोकांसाठी जी मी योजना केलेली आहे, या जगाच्या निर्मितीपूर्वीच मी ही योजना केलेली आहे की माझा एकुलता एक पुत्र मी त्यांच्याकरता देणार आहे, ते गुलामगिरीतून बाहेर पडतील. आणि त्यांच्याकरता जे माझी योजना आहे ती योजना म्हणजे मी त्यांना निवडलेलं आहे, निवडून मी त्यांना गुलामगिरीतून सुटका करणार आहे, त्यांना मी विकत घेणार आहे, त्यांच्याकरता माझा एकुलता एक पुत्र त्या वधस्तंभावरती मी देणार आहे, त्यांच्यासाठी तारणाचे दार मी उघडणार आहे, त्यांच्यासाठी मी दुधारलेलं जीवन देणार आहे, सर्व बंधनातून, सर्व गुलामगिरीतून, दास्यवृत्तीतून मी त्यांना बाहेर पडून त्यांना मुक्तीचा मार्ग मी देणार आहे. ही योजना परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी, इस्रायल राष्ट्रासाठी ही सर्व काही बनवलेली आहे, तयार करण्यात आली. ही योजना त्यांच्यासाठी होती. मी याच इस्रायल लोकांना, जे मी अब्राहम, इसाक, याकोब यांना मी अभिवचन दिलेलं आहे की माझे ते लोक होतील आणि मी त्यांना या राष्ट्रातून बाहेर आणल्यानंतर मी त्यांना कनान देशामध्ये घेऊन जाईल. आणि या कनान देशामध्ये, दुधामधाच्या देशामध्ये मी त्यांना घेऊन जाण्यासाठी मी त्यांना निवडलेलं आहे. मी त्यांच्याकरता सर्वसमर्थ सामर्थ्यवान परमेश्वर आहे, ते माझे उपासक होतील. आणि म्हणून मी त्यांच्या सर्वांसाठी सर्वसमर्थ आहे याकरता की मी त्यांच्यासाठी जे चिन्ह चमत्कार केलेले आहे याचा अनुभव त्यांना येणार आहे. आणि यानंतर आम्ही पाहतो की इस्रायल लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढल्यानंतर, मिस्र राष्ट्रातून त्यांनी सोडल्यानंतर कनान देशाकडे जात असताना, अरण्यामध्ये असताना त्यांना भूक लागली, त्यावेळेस परमेश्वर त्यांना आकाशातून लावे खाव्यास दिले. तहान लागली, त्यावेळेस त्यांना खडकातून पाणी दिलेलं आहे. रात्रीच्या वेळेला त्यांना मेघस्तंभ दिलेला आहे, रात्रीच्या वेळेला त्यांना मी अग्निस्तंभ दिलेला आहे, दिवसाच्या वेळेला मी त्यांना मेघस्तंभ दिला. मी त्यांच्याबरोबर आहे, माझी सहभागिता, समस्येचा अनुभव त्यांना येणार आहे. आणि याच सर्व इस्रायल लोकांना सूप समुद्रात देखील परमेश्वराने बाहेर नेलेलं आहे. या सूप समुद्रातून त्यांना पार केलेलं आहे.
जो समुद्र त्यांच्या समोर होता, मागे त्यांच्या पाठीमागे लागलेले सर्व मिस्री सैन्य लागले होते त्यांचा जीव घेण्यासाठी, पुन्हा त्यांना पकडून आणण्यासाठी. परंतु परमेश्वराने हे सर्व पाहिलं आणि जो समुद्र तांबडा होता त्यांच्या समोर ते भिंतीसारखा उभा केला आणि सर्व इस्रायल लोक त्या सूप समुद्रातून सुखरूप बाहेर पडलेले आहे, सुखरूप पलीकडच्या बाजूला गेलेला आहे समुद्राच्या. आणि हे सर्व काही मिस्री लोकांनी पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर मिस्री लोकांनी त्यांचा पाठलाग करायचा प्रयत्न केला, परंतु त्या सूप समुद्रामध्ये ते बुडून त्यांचा नाश झाले. घोडे, रथ, सर्व काही त्या लोकांचा सैन्याचा नाश झालेला आहे. आणि परमेश्वराने दाखवून दिला की त्यांच्या जीवनाकरता मी सर्वसमर्थ आहे. देव परमेश्वर जो आहे निवडतो, बोलावतं आणि आपलं सामर्थ्य जे आहे त्यांना ते दाखवून देतो. परमेश्वर जो आहे तो मंद क्रोध आहे, तो दयामय आहे, सत्यसंपन्न आहे, तो क्षमाशील आहे, तो कृपाळू आहे. ही एक पित्याची भूमिका आहे, हा पित्याचा एक स्वभाव आहे. आणि आम्ही दुसऱ्या अध्यायाकडे वळतो, येशू ख्रिस्ताविषयी. मार्कु शुभवर्तमानाचा पहिला अध्याय आणि 7 ते 13 या वचनामध्ये योहान जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी तो सांगत आहे. यार्देन नदीमध्ये तो उभा आहे. यार्देन नदीच्या आसपास यरूशलेम मध्ये त्या ठिकाणी तो घोषणा देत आहे, जो येणार आहे तो माझ्या मागून येणार आहे, तो मसीहा आहे, तो संदेष्टा आहे, तो देवाचा पुत्र आहे. पहा, जगाचे पाप हरण करण्याचा देवाचा हा कोकरा आहे, हा सर्वांच्या पापाची क्षमा देणार आहे, हे जाहीर करतो. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देतो. आणि तोच योहान या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी म्हणतो की तो माझ्यापेक्षा इतका सर्वसमर्थ आहे, तो माझ्यापेक्षा इतका सर्वसमर्थ आहे. एक श्रेष्ठ संदेष्टा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ग्वाही देत ह्या ठिकाणी देत आहे, त्याच्याविषयी सांगत आहे की तो माझ्यापेक्षा सर्वसमर्थ आहे. कारण त्याच्या पायातील पायदंड देखील जो बंद आहे पायातील तो सोडण्याचा देखील, त्याला मी स्पर्श करण्याचा देखील लायकीचा पात्रतेचा नाही, इतका मी कमी आहे. परंतु माझ्यापेक्षा तो श्रेष्ठ सर्वसमर्थ आहे आणि तो देवाचा पुत्र आहे, तो जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी योहान सांगतो. आणि त्या पाण्यात उतरल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त यार्देन नदीमध्ये त्यावेळेस नकार दिलेल्या योहानाला म्हणतो, हे होऊ दे, हा बाप्तिस्मा आता होऊ दे, हे होणं गरजेचं आहे, हे होणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस पवित्र आत्मा उतरून आला प्रभू येशू ख्रिस्तावरती आणि आकाशातून वाणी झाली, तू माझा परमप्रिय पुत्र आहे, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. या बाप्तिस्माच्या वेळेला पिता आहे, पुत्र आणि पवित्र आत्मा देखील आहे. हा बाप्तिस्मा आहे. आणि हा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी योहान म्हणतो, मी तुमचा बाप्तिस्मा जो करीत आहे तो पाण्याने करीत आहे. पाण्याचा बाप्तिस्मा म्हणजे बाह्य चिन्ह आहे, बाह्य चिन्ह आहे. बाह्य चिन्ह शरीराची ही शुद्धता आहे. परंतु तुमचा बाप्तिस्मा जो करत आहे तो साक्ष देत आहे की तुमचा बाप्तिस्मा आता इथून पर्यंत होणार, तो पवित्र आत्मेने आणि अग्नीने होणार आहे. पवित्र आत्मा म्हणजे अंतःकरणामधील असलेली शुद्धता निर्माण करणं, अंतःकरणामध्ये पापांची क्षमा देणं, पापापासून मुक्तता, अशुद्धतेपासून मुक्तता, अपवित्रतापासून सुटका. आणि आत्म्याद्वारे झालेली जो बाप्तिस्मा आहे म्हणजेच नवा जन्म आहे, हा नवा जन्म आहे. म्हणून तुमचा बाप्तिस्मा जो होणार आहे तो आता पवित्र आत्मेने होणार आहे. पापांची क्षमा मिळणार आहे तुम्हाला आणि नवा जन्म तुमचा होणार आहे. म्हणून माझ्या मागून जो येत आहे, जो आलेला आहे, तो देवाचा कोकरा आहे आणि तो जगाचे पाप हरण करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्याविषयी तुम्ही ऐका, त्याच्याविषयी तुम्ही साक्ष द्या. आणि मग ते काय म्हणतो, ज्याप्रमाणे योहान म्हटला की तुमचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होणार आहे आणि अग्नीने होणार आहे. अग्नी म्हणजेच ज्याप्रमाणे मत्ते म्हणतो, अग्नीचा बाप्तिस्मा आहे म्हणजे न्यायाचा दिवस. अग्नी भुसा जाळून टाकतो. अग्नी जो आहे अशुद्धता जाळून टाकतो जीवनातील. आणि अग्नी जे आहे ते पित्याची उपस्थिती त्या ठिकाणी आहे याचं चिन्ह आहे. म्हणून जो अग्नीचा बाप्तिस्मा आहे. आणि अग्नीच म्हणजे न्यायाचा दिवस, प्रभूचा दिवस,
ज्या दिवशी न्यायाचा दिवस होणार आहे, म्हणजेच तो प्रभू येण्याचा दिवस होणार आहे, म्हणजे काळाची समाप्ती, नवीन युगाची सुरुवात, याला म्हटलेलं आहे की या वेळेला अग्नीचा बाप्तिस्मा होणार आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त करणार आहे. याविषयी योहान म्हणतो, येशू हा जो आहे तो निष्कलंक, तो पवित्र आहे, म्हणून त्याची सेवा काय आहे, मार्क 10:45 प्रमाणे आहे. पण तो सेवेचा अर्थ, जी सेवा तो करणार आहे, यशायाचा ग्रंथ 53व्या अध्यायामध्ये सर्व याविषयी मांडलेला आहे. आम्हावरती असलेले क्रोध, आम्हावरती असलेले शाप, आम्हावरती असलेले आजार, आम्हावरती असलेले रोग, आम्हामध्ये असलेली अशुद्धता, आम्हामध्ये असलेले अपराधीपण, आम्हामध्ये असलेले पाप, यापासून शुद्धता, यापासून मुक्तता देणारा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, म्हणून तो तारणार आहे. आणि तोच हे सर्व काय करणार आहे, म्हणून यशायाने आपल्या 53व्या अध्यायामध्ये हे भविष्य कथन केलेलं आहे आणि ते इथून पुढे होणार आहे. म्हणून योहान म्हणतो, हा देवाचा कोकरा आहे, हा जगाचे पाप हरण करणार आहे. कारण मानव जो आहे पापात आहे, देह स्वभावामुळे आहे. कोणी नीतिमान नाही वचनाप्रमाणे, परंतु तो स्वतःच पाप जे आहे यापासून मुक्तता मिळवण्यासाठी तो असमर्थ आहे. तो आपला स्वतःहून पापापासून क्षमा मिळवून घेऊ शकत नाही, परंतु येशूद्वारेच पापांची क्षमा मिळणार आहे. येशू ख्रिस्त आहे, तोच आम्हाला पापाची क्षमा देणार आहे, कारण तो सर्वसमर्थ आहे आणि तोच आमचा तारणार आहे. म्हणून बाप्तिस्मा होऊ दे असं योहानाला प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं, कारण आता हे होऊ दे. पवित्र आत्मा, पिता आणि पुत्र आमच्या जीवनामध्ये हे सर्व काही सेवा करणार आहेत आणि हेच आमचे देव आहेत. ते तिन्ही एकच आहे. म्हणून त्याचं पाप जे आहे लोकांचं, जे देह स्वभावामध्ये पाप करतात आहे, आणि ते पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी त्यांना पूर्णपणे हे देवाचे विश्वासणारे असो किंवा विश्वासणारे असो, त्यांना पूर्णपणे अवलंबून प्रभू येशू ख्रिस्तावरती राहणं गरजेचं आहे. आणि याद्वारे की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो देखील सामर्थ्यवान, तो देखील सर्वसमर्थ आहे. म्हणून तो म्हणतो, मीच तारण करता आहेस, मी तुमचा मुक्तिदाता आहे, मीच तुमच्या जीवनाची भाकर आहे, मी जगाचा प्रकाश आहे, मीच पुनरुत्थान आणि जीवन आहेच, मी स्वर्गाचे दार आहे. याद्वारे ज्याप्रमाणे तो म्हणतो त्याप्रमाणे तो आहे, हे त्याचे स्वभाव गुण आहेत. आणि म्हणूनच तोच त्याच्या विश्वासणाऱ्यांसाठी त्याने वधस्तंभावरती रक्त सांडलं, किंमत मोजलेली आहे, आणि तोच आम्हाला त्या सर्व काही पापाच्या बंधनातून सोडवण्यासाठी समर्थ आहे. हा बाप्तिस्मा होत असताना पिता, पुत्र, पवित्र आत्मा त्या ठिकाणी आहे. येशू ख्रिस्त हा देखील समर्थ आहे. या ठिकाणी आम्ही या अध्यायामध्ये पाहिलं. आणि नंतर आम्ही जी वचनं पाहिलेली आहेत, जी वचनं आहेत ती म्हणजे रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय, यामध्ये 11 ते 17 वचनं आहेत. यामध्ये संत पौलांनी मांडलेले जी वचनं आहेत पवित्र आत्मेविषयी आहे, पवित्र आत्मेविषयीची वचनं आहेत. संत पौल म्हणतो की देह व आत्मा यांचे कार्य हे वेगळे आहे, परंतु शरीरामध्ये हे दोघी आहेत. आम्हा प्रत्येकाच्या शरीरामध्ये देह आहे आणि पवित्र आत्मा देखील आहे. यांचं कार्य हे वेगवेगळं आहे. परंतु संत पौल म्हणतो, तो इशारा देतो की जे देहाप्रमाणे चालतात त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याची गुण असत नाही, परंतु ज्यांना पवित्र आत्मा मिळालेला आहे, ज्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याने बस्ती केलेली आहे, त्यांचं तारण झालेलं आहे, आणि म्हणून ते आत्म्याचे फळं देतील. आत्म्याचे कृपादान त्यांच्याजवळ आहे. गलतीकारास पत्र 5वा अध्याय 22 वचनामध्ये आत्म्याचे चांगले गुण, चांगले फळ जे आहेत ते म्हणजे ममता, सौम्यता, लीनता, क्षमा, प्रीती, आनंद, या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आहेत, कारण त्यांना पवित्र आत्मा लाभलेला आहे. आणि तो पवित्र आत्मा त्यांना तो पित्याने दिलेला आहे ख्रिस्ताद्वारे.
प्रभू येशू ख्रिस्त ज्याप्रमाणे म्हणाला की मी गेलो तरच तुम्हाला कैवारी पवित्र आत्मा मिळणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेला, त्यानंतर आम्हा प्रत्येकासाठी पवित्र आत्मा दिलेला आहे, म्हणून आमचं तारण झालेलं आहे. आणि म्हणून आम्हामध्ये आत्मेचे फळ असणे गरजेचं आहे. म्हणून संत पौल म्हणतो आत्मेची फळं, आत्मेची कृपादान, कोणाला भाषेचा अर्थ सांगण्याचं दान आहे पवित्र शास्त्रातील, कोणाला संदेश देण्याचं दान आहे, तर कोणाला आत्मा ओळखण्याचं दान आहे, कोणाला प्रार्थना करण्याचं दान आहे, कोणाला आरोग्याचं दान देण्याचं दान त्यांच्याजवळ आहे. ही सर्व दानं, कृपादाने जे आहेत शरीरामध्ये ते आत्मेकडून प्राप्त होतात आणि ते आम्ही ओळखले पाहिजे. आणि त्याप्रमाणे आम्ही ख्रिस्ताला आणि पित्याला संतुष्ट करण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे जीवन जगून आम्ही सेवा कार्य हे सिद्ध केलं पाहिजे, हे आम्ही दाखवून दिलं पाहिजे. याकरता आमचा नवा जन्म झालेला आहे, कारण आमचं तारण झालेलं आहे. तारण झाल्यामुळे आम्ही आता कसे आहोत, पवित्र असे आहोत. परंतु जे देहाच्या बंधनामध्ये आहेत त्यांचं चिंतन हे मरण आहे. चिंतनमध्ये त्याविषयी ते विचार करीत असतात, देह स्वभावाविषयी, म्हणून त्याच्यामध्ये काय आहे शेवटी तर मरण आहे. परंतु जे पवित्र आत्मकर्मी चालतात त्यांच्या ठाई, त्यांच्या जीवनामध्ये जीवन आणि शांती आहे. म्हणून पवित्र आत्मा जितक्यांना लाभलेला आहे ते देवाचे पुत्र आहेत, ते देवाचे घरचे लेकरं आहेत, मुलं आहेत. संत पौल म्हणतो रोमकारास पत्र 8 11 ते 17 वचनामध्ये. म्हणून देवाचे घरची मुलं जे आहेत, पित्याने त्यांना आत्मकर्मी आपल्या घरी ठेवलेलं आहे आणि आपल्या घरी ते आता दत्तकपण म्हणून आहेत. आता ते इथून पुढे दास नाहीत. दास हे जे आहेत त्यांची सेवा, त्यांचं काम हे वेगळं आहे. परंतु आता देवाच्या घरचे मुलं जे आहेत त्यांना अधिकार आणि हक्क आहे त्यांच्या जीवनामध्ये. मग जे देवाचे पुत्र आहेत, जे देवाच्या आत्म्याद्वारे निवडलेले आहेत, त्यांच्या जीवनामध्ये मग सर्व काही हक्क ते आहेत ते याप्रमाणे आहेत की त्यांना एक जबाबदारी त्यांच्यावर आहे. आत्मा मिळालेला आहे, सेवा कार्याची जबाबदारी आम्हा प्रत्येकावरती, म्हणजे स्वार्थ सांगायची मत्ते 28:19 प्रमाणे. आणि जबाबदारी त्यांच्यावरती आहे. आणि का तर त्यांचं तारण झालेलं आहे, त्यांना आता वारसा हक्क मिळालेला आहे, तो देवाच्या घरचा मिळालेला आहे. कारण का आता ते देवाची मुलं झाले, त्यांना आता वारसा हक्क मिळाला. आम्हाला आता देवाच्या घरात राहण्याचं आम्हाला आता पूर्णपणे संधी मिळालेली आहे. आम्हाला आता बोलवण्यात आलेलं आहे, आम्हाला आता निवडून घेण्यात आलेलं आहे. म्हणून आम्ही त्या देवाच्या घरचे आता कोणी दास नाही तर देवाचे पुत्र आहोत, देवाचे वारसदार आहोत. आणि आम्हाला दत्तकपणाचा आत्मा मिळालेला आहे. दत्तकपण म्हणजे काय, दुसराचं मूल जे आहे ते स्वीकारणं, दुसऱ्याचं कोणाचं मूल आम्ही ते स्वीकारणं, याला दत्तकपण म्हटलेलं आहे. तर देवाचे मुलं जे आहेत त्यांना आता काय मिळालेलं आहे तर आबा आणि बापा म्हणण्याचा अधिकार देखील त्यांना आता प्राप्त झालेला आहे. का, कारण त्यांना पवित्र आत्म्याकर्मी देवाच्या घरचे ते मुलं झालेत. याच्यामुळे विश्वासणाऱ्याला आत्म्याला साक्ष देतो असं की तो आता देवाच्या कुटुंबाचा एक घटक बनलेला आहे. आम्ही देवाच्या घराचे कुटुंबातील एक घटक बनलेले आहोत. आणि घटक बनल्यामुळे आता आम्हाला प्रभू नावाने ओळखतो. आणि याप्रमाणे आम्हाला देवाच्या घरामध्ये आता जे काही वारसदारीचे लाभ जे आहेत ते आम्हाला आता सर्वांना प्राप्त होणार आहे. म्हणून देवाच्या कुटुंबाचा घटक झाल्यामुळे कुटुंबामध्ये असलेले सर्व लाभ पिता आपल्या लेकरांना जसे देतो. एखाद्या घरी वडिलांना मुलं आहेत, वडिलांकडे जमीन आहे, तर आपली जमीन जी आहे सर्वांच्या नावावरती ठेवत असतात. का, सर्वांचं मुलांचा हक्क त्या जमिनीवरती पित्यानंतर देखील आहे. म्हणून इथे या ठिकाणी देखील तेच आहे. देवाच्या घरी असल्यामुळे, देवाच्या घराचे कुटुंब असल्यामुळे, देवाच्या कुटुंबाच्या घराचे आम्हाला सर्व काही लाभ आणि सर्व काही वाटा आम्हाला मिळण्यासाठी तो हक्क आणि अधिकार तो मिळालेला आहे. परंतु अद्याप आम्हाला देण्यात आलेलं नाहीये. का, तर हे देणार आहे परमेश्वर ख्रिस्ताद्वारे. प्रभू येशू ख्रिस्ताचं पूर्ण येणं होणार आहे.
ज्यावेळेस तो येणार आहे, ज्यावेळेस तो राजदंड हातात घेऊन येणार आहे, त्यावेळी देवाच्या घरचे असले सर्व लाभ, सर्व आशीर्वाद जे आहे ते प्राप्त होणार आहे. आणि म्हणून तो येईपर्यंत आम्हाला ती वाट पाहायची आहे. भविष्यामध्ये जे आम्हाला प्राप्त होणारे लाभ जे आहे, जे अधिकार आहे, जे हक्क आहे, ते आम्हाला देण्यासाठी प्रभूने जे वचन दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला मिळणार आहे. म्हणून शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि या ठिकाणी वचन जे आहे शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि यातील 28 ते 30 या वचनामध्ये आम्हाला जी वचनं सांगण्यात आली ते याप्रमाणे आहेत की प्रभू म्हणतो, माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहात. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मी तुम्हास नेमून देतो, यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे प्यावे आणि राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वर्षांचा तुम्ही न्याय करावा. कारण का माझ्या परीक्षामध्ये तुम्ही जे आहात, तुम्हीच टिकून राहिलेले आहात. देवाच्या घरचे घटक बनलेलो आहोत, लाभ येणार आहे. परंतु जे वचन 8वा अध्याय या रोमकरास पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे, या वचनामध्ये म्हटलेलं आहे की रोमकरास पत्र 8वा अध्याय 17 वचनामध्ये, जर हे लाभ हवे असतील, परंतु ते त्यांनाच लाभ प्राप्त होतील ज्यांनी ख्रिस्ताकरता दुःख सहन केलेलं आहे, ज्यांनी छळ सहन केलेला आहे, त्यांनाच हे लाभ प्राप्त होणार आहेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त लोक शुभवर्तमान म्हणतो की माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिले तुम्हीच आहात. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मी तुम्हाला राज्य नेमून देण्यात येईल. आम्हाला त्या घरचे आशीर्वाद, त्या घरचे लाभ आम्हास मिळणार आहे. आणि याकरता की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे प्यावे आणि राजासनावर बसून इस्रायलच्या 12 वर्षांचा न्याय करायचा, हे अधिकार आम्हाला मिळणार आहे. ख्रिस्ताच्या प्रमाणे, ख्रिस्ताच्या बरोबरीचे अधिकार हक्क आम्हाला पिता देणार आहे. म्हणून आम्ही त्या घरचे आहोत. आज या पेंटिकॉस्ट दिनाचा हा पहिला रविवार आणि ते एक व्यक्ती, एक देव जे आहेत, किती सर्वसमर्थ आणि सामर्थ्यवान आहे, याची वचनं जुन्या करारामध्ये आणि त्याचप्रमाणे नवीन करारामध्ये आणि त्यानंतर मी शुभवर्तमानामध्ये पाहिलेलं आहे. हे सर्व काही लाभ जे आहेत पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आम्हाला देत असतात आणि ते आम्हाला आजपर्यंत प्राप्त देखील झालेले आहे. म्हणून तर या सर्व लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये असताना मला आशा आहे, मला विश्वास आहे, मंडळीचे सर्व विश्वासणाऱ्यांना प्रभूने आजपर्यंत सांभाळलेलं आहे, आजपर्यंत चांगलं राखलेलं आहे, आजपर्यंत सर्व काय आरोग्य दिलेलं आहे. आणि आजपर्यंत, आत्तापर्यंत तुम्ही आणि आम्ही जी काही सेवा घरातून, कुटुंबातून केलेली आहे, आपल्या घरामध्ये असताना जी आम्ही भक्ती सादर केली, जी आम्ही स्तुती आराधना केली, प्रार्थना केलेली आहे, आम्ही कुटुंबातील सर्वजण एकत्र आलो आणि आम्ही देवाला धन्यवाद दिलेला आहे, गौरव दिलेला आहे. तर याचं प्रमाण हेच आहे की परमेश्वर आम्हावरती किती प्रेम करतो. पिता, पुत्र, पवित्र आत्मा आम्हावरती सहाय्य करतात, आम्हावरती प्रेम करतात, आम्हावरती दया करतात. आणि या सर्व परिस्थितीमध्ये असताना आम्ही गेले 2 महिने, आज मंदिरात जरी आम्ही गेलो नाही तरी घरामध्ये असताना प्रभूने आम्हाला सांभाळलेलं आहे. आणि त्या सर्व संमताच्या पंखाखाली आम्हाला त्यांनी सर्व आशीर्वादाने परिपूर्ण ठेवलेलं आहे. त्याची सुरक्षता, त्याचं रक्षण आम्हाला 91 स्तोत्राप्रमाणे प्रभूने आम्हाला सर्व काही दिलेलं आहे. त्या प्रभूचं गौरव इथून पुढे सदा सर्वदा असो, मान सन्मान गौरव इथून पुढे सदा सर्व का प्रभूला असो. आशा आहे आणि विश्वास आहे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला इथून पुढे देखील सांभाळेल आणि त्याच्या सामर्थ्याच्या पंखाखाली आम्हा प्रत्येकाला तो ठेवल आणि आशीर्वादी ठेवल तो. आणि आम्हा सर्वांच्या घरातून होणाऱ्या ज्या प्रार्थना आहे, ज्या विनंत्या आहे, जी स्तुती आराधना आहे, सर्व काही परमेश्वराला मान्य आहे. पवित्र आत्मकर्मी, कारण आम्ही आमची भक्ती उपासना सादर करीत असतो आणि देवाला आम्ही गौरव देतो. प्रभूला हे सर्व काही मान्य आहे. सर्व मान सन्मान गौरव प्रभूला असो. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वर पित्या, आम्ही सर्व मंडळीसाठी प्रार्थना करतो. प्रभू, आज मी घरातून स्तुती आराधना करतो, प्रार्थना करीत आहोत आणि प्रत्येक जीभ कबूल करते की प्रभू आम्हासाठी परमेश्वर पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताने बद्दस्त मोठी मरण सोसलेलं आहे. तो आमचा मुक्तीदाता आहे, तो आमचा तारण करता आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे आमच्या जीवनाकरता सर्व समर्थ आहे. आणि इथून पुढे देखील प्रभू मंडळीला सर्वांना सांभाळ प्रभू परमेश्वर पित्या तू, आणि ख्रिस्ताच्या नामात पवित्र आत्म्याद्वारे आम्हा सर्वांना देखील चालवणार आहे.
हो परमेश्वर पित्या, जे आजार आहे त्यांना तो आरोग्य आशीर्वाद दे प्रभूजी. आणि सर्व मंडळ्या आज आहेत प्रभूजी, की जे तुझे विश्वासणारे आहेत प्रभू. सर्व जगातून प्रभूजी तुझं नाम घेतलं जात आहे, तुझी ओळख प्रत्येकाला आहे प्रभू. आज प्रभू प्रत्येक जीभ कबूल करते, त्याप्रमाणे जे मागत आहेत ते त्यांची गरज ओळखून त्यांना तू आशीर्वाद देतो प्रभूजी. सर्व लहान थोरांना आम्ही प्रभू तुझ्या हाती देतो प्रभूजी. सर्वांना तू आशीर्वाद दे प्रभूजी. आणि सर्वांच्या जीवनामध्ये प्रभू तुझी सेवा आणि कार्य असू दे प्रभू. सर्व मान सन्मान गौरव परमेश्वर पित्या आम्ही तुला देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड अंपैचं नाव मागतो म्हणून तो ऐक. आमीन. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता सर्व मड्यातील सर्व लहान थोरांबरोबर इथून पुढे सदा सर्वदा सर्व आशीर्वाद तुम्हा बरोबर असो. आमीन. प्रभू तुम्हा असं असो आणि तुझ्या आत्म्या असो.